गोकुळ शुगरच्या थकीत ऊस बिलासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळाले असून शेतकऱ्यांना धनादेशांचे वितरण सुरू करण्यात आले आहे। कार हुणवीच्या दिवशीच धनादेश मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। गोकुळ शुगरच्या थकीत ऊस बिलासाठी गेल्या 18 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश आले असून सोमवारपासून शेतकऱ्यांना धनादेशांचे वाटप सुरू करण्यात आले। पहिल्या टप्प्यात 6 गावांमधील शेतकऱ्यांना दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले। कार हुणवी सणाच्या दिवशी धनादेश मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। पुढील 5 दिवसात दररोज सुमारे 200 शेतकऱ्यांना धनादेश वाटप करण्यात येणार असून एकूण सुमारे 2900 शेतकऱ्यांना थकीत बिलाची रक्कम दिली जाणार आहे। यावेळी शेतकरी अमोल पाटील यांनी आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले। शुगरच्या या कारखान्याच्या थकीत बिलाच्या संदर्भात जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला आज खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूप आलेलं आहे। आज शेतकरी ज्या मोठ्या उत्साहाने कारहुनी सण साजरा करतायत त्या सणाच्या दिवशी आज शेतकऱ्यांना चेकचं वाटप होत आहे आणि आज आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की आज खऱ्या अर्थानं आम्हाला या आंदोलनाला यश मिळालं। आज शेतकऱ्यांना हे चेक या ठिकाणी मिळत आहेत आणि हा शेतकऱ्यांचा विजय आहे। शेतकऱ्यांनी शेतकऱ्यासाठी उभा केलेल्या आंदोलनाचा हा लढा आज खऱ्या अर्थानं यशस्वी झालेला आहे। आज 6 गावच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी चेक दिले जाणार आहेत आणि उद्यापासून रेग्युलर या चेकचं वाटप होणार नाही। सलग 5 दिवस रोज 200 शेतकऱ्यांना चेकचं वाटप होणार आहे आणि जवळपास 2900 शेतकरी आहेत आणि पुढच्या 12 ते 15 दिवसामध्ये हे सर्व शेतकऱ्यांना चेक वाटप होईल। मी कारखाना प्रशासन आणि ज्यांच्या मार्फत हे चेक दिले जातात त्या सर्वांचे या ठिकाणी मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो। खास करून आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय कार्तिकेयन साहेब, त्याच्यानंतर प्रांत सुमितजी शिंदे साहेब आणि ज्यांनी आम्हाला या आंदोलनामध्ये मोलाचं सहकार्य दिलं ते सोलापूर दक्षिणचे जे तहसीलदार आहेत सन्माननीय किरणजी जमदाडे सर यांचं प्रशासन म्हणून स्पेशली आभार व्यक्त करतो। मोठ्या संख्येने शेतकरी यावेळी उपस्थित होते।